शूरदाता तो कधीच न मरणारा पांडुरंग रूपी पती मला करून दिला. बाकी सगळं जग नष्ट होईल पण जगाचा अधिष्ठान असलेला परमात्मा नष्ट होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात त्याचप्रमाणे ज्ञानोबारांची 8व्या अध्यायात ओवी आहे. माऊली म्हणतात या जगाच्या रूपाने देवच नसला पण जग नष्ट झालं तरी देव नष्ट होत नाही, त्याला अधिष्ठान म्हणतात आणि जग त्याच्यावरचा अध्यस्त आहे. माऊली उदाहरणाने सांगतात का जुन्या काळातली शाळा, एका शाळेला एकच गुरुजी असायचे, सगळ्या पोरांना त्यांनी शिकवायचे. तसे मुलं येऊन बसलेले होते वर्गात आणि गुरुजी यायचे होते. एक पोरगा आगाऊ तो उठला, खडू हातात घेतला आणि फळ्यावर त्याने लिहिलं मास्तर मूर्ख आहे असं लिहिलं. पोरं म्हणजे आता तुझं नाव आम्ही सांगू. तो म्हटलं माझं नाव जर गुरुजीला कोणी सांगितलं तर शाळा सुटल्यावर त्याचा कार्यक्रमच आहे. मग कोण सांगते? तो वर्गातला डॉन होता. गुरुजी वर्गात आले, पोरं सगळे हसायला लागली. गुरुजींनी फळ्याकडे पाहिलं तर फळ्यावर असं लिहिलं, त्यांच्या लक्षात आलं म्हणून पोरं हसतात. कोणी लिहिलं रे? कोणी सांगायला तयार नाही. मग एका पोराला उठवलं, उठ रे बाळा पुसून टाकते. पोरगा उठला आणि त्याने ते पुसून टाकलं. तरी पोरं हसतच होती. गुरुजी म्हटले अरे आता पुसून टाकलं ना, आता का हसता? पोरं म्हटले गुरुजी ते लिहिलेलं पुसता येतं पण त्याचा अर्थ पुसता येत नाही ना. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे झालेलं जग नष्ट होतं, त्याला नष्ट करता येईल पण त्या जगाचा अधिष्ठान असलेला परमात्मा नष्ट होत नाही. जे हे विश्वची होणी असे परी विश्व पण नासिले न नासे अक्षरे पुसिल्या न पुसे अर्थ जैसा. हा परमात्मा कधीही कितीही युग जरी झाले तरी तो नष्ट न होणारा आहे. म्हणून अक्षय आहे असा अखई म्हणजे न फुटणारा न मरणारा पती मला करून दिला. अखई चुडा हाती आला आणि अंकन मोती नाकाला. माझ्या नाकात नथ घातली ती कोणती? संत चिन्हांची नथ घातली. त्यांनी माझ्या अंगावर काही अंकन घातलेत. गळ्यातली माळ हे साधू संतांनी दिलेली नथ आहे. ती नथ जशी आपण नाकात घालून मिरवतो तशी माळ मिरवली पाहिजे. महाराज लोक म्हणतात महाराज माळ आणा पंढरपूरून पण अशी बारीक आणा. कशी बारीक नाही बारीक आणा म्हणतात. आहे की नाही ते कळलंय नाही पाहिजे. त्यापेक्षा घालूच नको ना बाबा. कपाळाचा गोपीचंद, कपाळाची उटी बुका हे संतांनी दिलेले अंकन आहेत, चिन्ह आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नुसतं चिन्ह किती भारी असतं. उगं कापड असतं रस्त्याला पडलेलं फाटक, चिरकुट म्हणतात त्याला. पण त्याच्यावर जर भारताचं चिन्ह असेल तर त्या कापडाची काय किंमत आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात राजाज्ञेची अक्षरे आहाती आणि ती चामा एका जया पडती तया चामासाठी जोडती सकळ वस्तू. एखाद्या कातड्याच्या तुकड्यावर राजाची काही आज्ञा असावी आणि ते आज्ञापत्र घेऊन एखादा सेवक दुसऱ्या राजाकडे गेला तर एवढं कातड्याचा तो तुकडा अख्खं राज्य हलवू शकतो. त्याची काय किंमत आहे. पण त्याच्यावर राजाची अक्षर आहेत ना. तसं तुकाराम महाराज म्हणतात आमच्या शरीराची काय किंमत आहे. पण आमच्या शरीरावर साधू संतांनी दिलेली चिन्ह आहेत ना. गोपीचंद नाव आहे, गळ्यात माळ आहे, त्यामुळे आमच्या शरीराला फार मोठी किंमत आलेली आहे. ज्ञानोबारायांनी सुद्धा म्हटलं एखाद्या चिरकुटावर राजाचं चिन्ह असलं तरी त्या चिरकुटाची साधी किंमत नसते. पाहे जशी राजाच्या चिन्हाने फार किंमत येते तशी माझ्या देहावर साधू संतांची चिन्ह येते. गोपीचंद, गळ्यातली माळ हे सगळे संतांनी दिलेले आम्हाला अंकण आहेत आणि ती नाकातल्या नथी सारखे आहेत. आम्ही आनंदाने ते मिरवू. गोपीचंदन ओटी तुळसी